या व्हिडिओमध्ये आपण कुटुंबासाठी फॉलोअप फॉर्ममधील प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न फॉलोअप व्हेरिफिकेशन फॉर्म म्हणून तयार केलेले आहेत, जो सध्या पल्मनरी टीबी इंडेक्स रुग्णांसोबत राहत असणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळा भरला गेला पाहिजे. हे फॉर्म त्या कुटुंबासाठी भरून घेतले जातील ज्यांना फॉलोअपची गरज आहे आणि ज्यांनी HH तपास फॉर्म भरला आहे. HHC म्हणजे ज्यांना TPT वर आरंभ केले आहे किंवा करायचे आहे. या प्रश्नावलीमध्ये 8 विभाग आहेत. पहिल्या भागाचे नाव आहे फील्ड स्टाफ तपशील. यामध्ये फॉलोअप व्हिजिटसाठी कुटुंबाला भेट देणाऱ्या स्टाफचे तपशील भरले जातात. इथे पहिल्या प्रश्नात कुटुंबाला भेट दिल्याची तारीख भरण्यास सांगितली जाते. नंतर आपल्याला कुटुंबाचे राज्य भरावे लागते. आता कुटुंबाचा जिल्हा निवडावा लागेल. पुढील प्रश्नात आपल्याला कुटुंबाला भेट देणाऱ्या काउन्सिलरचे नाव निवडावे लागेल. आता आपल्याला कुटुंबाचा TBU निवडावा लागेल. या विभागातील इनपुट भरून झाल्यानंतर रुग्णाचे तपशील नावाच्या पुढच्या विभागासाठी स्वाईप करा. इथे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला रुग्णाचा निक्षय ID द्यावा लागेल. लक्षात ठेवा, निक्षय ID 7 ते 8 अक्षराचा असला पाहिजे. पुढील चरण आहे कुटुंबातील सदस्यांचा युनिक ID भरणे. युनिक ID मध्ये केवळ मूळाक्षरेच असू शकतात, जसे की A, B, C इत्यादी. आता आपल्याला रुग्णाचे पूर्ण नाव लिहावे लागेल. पुढील प्रश्नात आपल्याला चाचणीचा प्रकार निवडावा लागेल. नंतर आपल्याला फॉलोअप व्हिजिटचे स्टेटस भरावे लागेल. इथे जर आपण रुग्णाशी संबंधित किंवा नातेवाईकांशी संबंधित पर्याय निवडला तर पुढील प्रश्न असेल, ही व्हिजिट रुग्णाचा TPT आरंभ करण्यासाठी आहे का? जर आपण फॉलोअपसाठी नंतरची तारीख द्या हा पर्याय निवडला तर आपल्याला पुढील फॉलोअपची तारीख भरावी लागेल. पुढील फॉलोअपची तारीख भरल्यानंतर आपण सर्व्हेमधून बाहेर पडू शकता. पुढील प्रश्न आहे, ही व्हिजिट रुग्णासाठी TPT आरंभ करण्यासाठी होती किंवा नव्हती? जर आपण होय निवडले तर आपल्या समोर TPT रिफिल नावाचा विभाग येईल. जर आपण नाही हा पर्याय निवडला तर पुढील प्रश्न असेल, TPT काउन्सिलसाठी आपली संमती आहे का? जर TPT काउन्सिलसाठी संमती दिली असेल तर स्क्रीनवर पुढील विभाग येईल, ज्याचे नाव आहे रुग्णाचा काउन्सिलिंग अधेरन्स. जर आपण नाही हा पर्याय निवडला तर आपल्यासमोर TPT रिफिल विभाग येईल. रुग्णाचे काउन्सिलिंग अधेरन्स खाली पहिल्या प्रश्नात आपल्याला रुग्णाचे वजन भरावे लागेल. नंतर औषधे नियमितपणे घेतली होती का ते निवडावे लागेल. जर आपण होय हा पर्याय निवडला तर आपल्या समोर रुग्णाचे काउन्सिलिंग साइड इफेक्ट नावाचा विभाग येईल. जर आपण नाही पर्याय निवडला तर पुढील स्टेपमध्ये मागील 30 दिवसात चुकलेल्या केलेल्या डोसची संख्या भरावी लागेल. पुढील स्टेपमध्ये आपल्याला डोस का चुकले याचे कारण द्यावे लागेल. आपण लागू असलेले सर्व पर्याय निवडू शकता. दिलेल्या पर्याया व्यतिरिक्त अजून काही कारण असेल तर शेवटचा पर्याय 95 इतर निवडा आणि डोस चुकल्याचे कारण द्या. पुढील विभागाचे नाव आहे रुग्णाचे काउन्सिलिंग. साइड इफेक्ट या विभागात TPT घेत असताना
रुग्णाला झालेल्या साईड इफेक्ट बद्दल माहिती दिली जाते. इथे पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे रुग्णाला औषधाचे काही साईड इफेक्ट जाणवले आहेत का. जर कोणतेही साईड इफेक्ट नसतील तर स्क्रीनवरील पुढील विभाग येईल, ज्याचे नाव आहे रुग्णाचे काउन्सिलिंग टीबी लक्षणे. जर आपण होय हा पर्याय निवडला तर आपल्या समोर सर्व साईड इफेक्टची लिस्ट दिसेल. नंतर आपल्याला हे सांगावे लागेल की प्रतिकूल परिस्थिती कुठे हाताळण्यात आली. आता प्रतिकूल परिस्थिती व्यवस्थापनाचा निष्कर्ष निवडा. सर्व आवश्यक इनपुट भरल्यानंतर पुढील विभागावर स्वाईप करा, ज्याचे नाव आहे रुग्णाचे काउन्सिलिंग टीबी लक्षणे. इथे पहिला प्रश्न विचारला जातो की रुग्णाला टीबीची काही लक्षणे दिसत आहेत का. जर काही लक्षणे नसतील तर टीपीटी रिफिल नावाचा विभाग दिसेल. जर आपण होय निवडले तर आपल्या समोर निवड करण्यासाठी लक्षणांची सूची येईल. नंतर रुग्णाने टीबीच्या निदानासाठी कोणतीही टेस्ट केली आहे का ते सांगा. इथे आपण होय किंवा नाही निवडू शकता. जर नाही निवडले तर काउन्सिलर टीपीटी रिफिल नावाच्या विभागावर जाईल. जर रुग्णाने टीबी निदानासाठी चाचणी केली असेल तर पुढील स्टेपमध्ये कोणती टेस्ट केली होती ते सांगावे लागेल. आता टेस्ट केल्याची तारीख सांगावी लागेल. पुढील प्रश्नात सक्रिय टीबीच्या स्टेटससाठी टेस्टचा अंतिम निष्कर्ष विचारला जातो. लक्षात ठेवा की या प्रश्नांची उत्तरे कुटुंबाला भेट देणाऱ्या काउन्सिलरने रुग्णाकडून कन्फर्म करून झाल्यानंतर भरायची आहेत. जर टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर स्क्रीनवर उपचाराची निष्पत्ती नावाचा विभाग दिसेल. जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर किंवा निर्णायक नसेल तर स्क्रीनवर टीपीटी रिफिलिंग नावाचा पुढील विभाग दिसेल. जर आपण टीबीचे निदान केले नसेल तर आपल्या समोर थेट हा विभाग दिसेल. इथे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला सध्याच्या व्हिजिटमध्ये रुग्णाला टीपीटी औषध दिले गेले होते का नाही ते सांगावे लागेल. जर टीपीटी औषध दिले गेले असेल तर पुढील स्टेपमध्ये औषध कोणत्या ठिकाणी दिले गेले होते ते सांगावे लागेल. जर टीपीटी औषध दिले गेले नसेल तर पुढील प्रश्नात टीपीटी का दिले गेले नव्हते याचे कारण सांगावे लागेल. जर आपण निष्पत्ती अपडेट केलेली नाही किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असे कारण निवडले तर स्क्रीनवर उपचारांची निष्पत्ती हा विभाग दिसेल. जर आपण रिफिलसाठी संमती दिली नाही किंवा औषधांची कमतरता असे कारण निवडले तर पुढील स्टेपमध्ये पुढची फॉलोअप तारीख द्यावी लागेल. पुढची फॉलोअप तारीख दिल्यानंतर आपण सर्व्हेमधून बाहेर पडू शकता. औषध कुठे देण्यात आले होते ते सांगितल्यानंतर पुढील स्टेप आहे कुटुंबातील सदस्यांना कोणत्या प्रकारची पथ्ये दिली आहेत ते निवडणे. यापैकी कोणतेही एक पर्याय निवडल्यानंतर आपल्याला निवडलेल्या टॅब्लेटचे प्रमाण सांगावे लागेल. पुढील प्रश्न आहे
कुटुंबातील सदस्यांना कोणतेही पूरक औषध दिले गेले आहे की नाही याबद्दल. लक्षात ठेवा की हा प्रश्न कुटुंबाला भेट देणाऱ्या काउन्सिलरद्वारे भरला गेला पाहिजे. जर आपण होय हे उत्तर निवडले तर आपल्याला कुटुंबातील सदस्यांना देण्यात येणाऱ्या पूरक पथ्याबद्दल आणि पूरक टॅबलेटची संख्या याबद्दल माहिती द्यावी लागेल. जर आपण नाही, आपल्याला TPT कोणी प्रिस्क्राईब केला होता ते सांगावे लागेल. पुढील प्रश्नामध्ये रुग्णाला देण्यात येणाऱ्या टॅबलेटची संख्या विचारली जाते. नंतर किती दिवसांसाठी टॅबलेट देण्यात आल्या गेल्या होत्या ते सांगावे लागेल. आता दर दिवशी किती टॅबलेट घ्यायचे आहे ते सांगा. नंतर आपल्याला पुढील रिफिलची तारीख द्यावी लागेल. इनपुट अपडेट करून झाल्यानंतर आपण सर्व्हेमधून बाहेर पडू शकता. पुढील विभागाचे नाव आहे उपचार. या विभागात काउन्सिलर त्यांच्या आतापर्यंतच्या संभाषणाच्या आधारे व्हिजिट करत असलेल्या रुग्णासाठी उपचार निष्पत्ती देईल. इथे पहिली स्टेप आहे उपचार निष्पत्ती निवडणे. नंतर आपल्याला निष्पत्तीची तारीख द्यावी लागेल. पुढचा विभाग आहे सर्व्हेमधून बाहेर पडा. इथे आपल्याला घराचे GPS निर्देशक द्यावे लागतील. पुढील स्टेप काउन्सिलर किंवा कुटुंबातील सदस्यांना टिप्पणी देण्यासाठी आहे. हे पर्यायी फील्ड आहेत. सर्व डेटा भरून झाल्यानंतर आपल्या समोर धन्यवाद ही स्क्रीन येईल. इथे कुटुंबाच्या फॉलोअप फॉर्मवरील व्हिडिओ पूर्ण झाला आहे.